राज्य सरकारच्या अध्यादेशाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। 2 वर्षांपूर्वी सरकारने 80% वीज बिल भरल्याशिवाय शेतकऱ्यांच्या संयंत्रांची दुरुस्ती केली जाणार नाही असा अध्यादेश काढला होता। मात्र याचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्यांना सुद्धा बसतोय। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे। अनेक गावांमध्ये अध्यादेशाच्या आधारे महावितरणने वीज तोडणीचा सपाटा लावलाय। जे शेतकरी नियमित वीज बिल भरतात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावातील संयंत्र बंद ठेवल्याने पिकांना पाणी देता येत नाही। ऊर्जा मंत्री नितीन राऊत विजेची पुनर्जोडणी केली जाईल असं विधानसभेमध्ये सांगतात। मात्र महावितरणने अजूनही अनेक शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडलेली नाही। परिणामी शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत। माझ्या हातामध्ये हा शासनाचा जीआर आहे। या जीआर मध्ये असं दिलं आहे की जर का शेतकऱ्यांनी थकीत आपली भरली नाही तर त्यांच्या भागातलं जे संयंत्र बिघडलं असेल ते दुरुस्त केलं जाणार नाही। किंवा अनेक असे शेतकऱ्यांच्या तक्रारी होते की त्यांच्या संयंत्राची ग्रीप काढून नेली ते देखील दुरुस्ती होणार नाही। जर का तुम्ही एक उदाहरण म्हणून मी सांगतो की बघा, हे म्हणजे सध्या मी नागपूर जिल्ह्यातील देवडी काळवंडी या गावामध्ये आहे। या शेतकऱ्याची वीज कापलेली आहे कारण की ते संयंत्रच बंद केल्यामुळे या भागातली सगळी वीज गेली। तर शेतामध्ये विहीर आहे, बाजूला नदी आहे, पाणी उपलब्ध आहे, मात्र वीज नाही। त्यामुळे मग पीक कसं घ्यायचं हाच एक प्रश्न आहे। खरीप हंगामातलं असो किंवा आता उन्हाळी हंगामातलं असो, हे दोन्ही पीक या शेतकऱ्यांना घेण्याची संधी होती, मात्र वीज नसल्यामुळे अनेक अशी शेतकरी आहे। म्हणजे हे छत्रपाल राऊत यांचं एक उदाहरण म्हणून आहे। देवडी काळबांडे या गावामध्ये जवळपास 70 ते 80% अशी शेतकरी आहे ज्यांचं भरमसाठ त्यांच्यावर बिल होतं, मात्र संयंत्रच काढून नेलं, त्यांची वीज कापली। त्यामुळे मागच्या हंगामातलं देखील त्यांना पीक घेता आलं नाही। आता उन्हाळी हंगामात देखील कसं पीक घ्यायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे। व्हिडिओसाठी विलास खडसेसह तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। 90% लोकांचे झंपरिंग काढून कुठं गिरपा काढून नेले आहे। म्हणजे जिकडं कोणी बिलच नाही भरले तिथून डीपीवरूनच त्यानं कनेक्शन पूर्ण बंद करून टाकले। आणि त्यामुळे मग ज्या काही जारी करून लोकांनी भरलं समजा तर त्याचे जोडले तर बाकीचे काही राहिले। आणि ऑक्टोबर पासून वीज कापली तर त्यांना काही कपाशीला पाणी देता आलं शासनाने एकादमानं बिलच अवाढव्य पाठवून दिले, 36,000 पाठवले। आता मी भरलं नाही तर त्यांनी लाईन कापून घेतली मला न सांगताच। त्याच्यामुळे मी गहूसुद्धा पिकू शकलो नाही तिथं, कारण आता गहू पेरला असता मी तिथं, तर गहू पेरला असता तर साधारणतः मला तिथं 43 गहू झाला असता। 1-1.5 महिना जर शेती जर राहते पाणीवाला पराठीला तर ते पाणी जर ओरलं तर पराठीचं पीक वाढू शकते, त्याचा फायदाही कास्तकाराला होऊ शकते। हे बिल एवढं मोठं येतेच कसं? हे एचपीचं हिशोबाने जे हे आहे तेच एक चुकीचं आहे। आणि यांना अर्ज करून पण मी 3 वर्षाच्या आधी अर्ज केलेला आहे, मला मीटर लावून द्या म्हणून। मला अजून मीटर लावून दिलेलं नाही।